या मुलीला ओळखतच असेल, ही मुलगी आहे 140 रुपयावाली, जिचा इंटरव्ह्यू बघून राहुल गांधीच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. ती मला सगळ्यांना माहितीच आहे. हिनं जंतर मंतरवर जाऊन पोलिसांची गाडी अडवली होती. तेव्हापासून हिला फेम भेटला. लाखो करोडो हिचे फॅन्स आले. 140 रुपयामध्ये हिचं सबस्क्रिप्शन, एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट हिचं घेतलं. हिचे फॉलोअर्स खूप जास्त वाढले. हिनं काय केलं, प्रधानमंत्र्याला शिव्या दिली. देशाच्या विरोधात जे प्रोटेस्ट होतं त्याला, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सपोर्ट केला. देशाच्या विरोधात नारे लावले. राईट, हिंदू धर्माच्या विरोधात नारे लावले. हिंदू धर्माला असं तसं बोललं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या देशात राहते, ज्या देशातलं खाते, ज्या देशात पैसा कमवते, ज्या देशातल्या पैसा खर्च करते, त्या देशातल्या प्रधानमंत्र्याला हिनं शिव्या दिल्या. त्या देशातल्या प्रधानमंत्र्याला हिनं फर्स्ट पासून आतापर्यंत अपोज केलेला आहे. हिला आता बिग बॉस मध्ये जाण्याचा चान्स भेटला. बिग बॉस मध्ये जाण्याचा चान्स कशाला म्हणतात, मला इथं फक्त हे समजत नाहीये. चला, हिच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे की हिला आता मोठा स्टेज भेटतोय, मोठं सगळं. हे जे प्रमोट करतायत बिग बॉस वाले, बॉलिवूड वाले जे आहे, यांना का हेच पाहिजे का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाही पाहिजे, किंवा आपल्या भारताच्या प्रधानमंत्र्याचा इमेज डाऊन पाहिजे? आपल्या भारताच्या प्रधानमंत्र्याला असं उठलं की कोणी शिव्या द्यायला त्याला मोठे, हिला राज ठाकरे भेटला, उद्धव ठाकरे भेटला, राहुल गांधी भेटला, हिला अवॉर्ड भेटला. का? हिनं फक्त आणि फक्त पोलीसवाल्यांच्या विरोधात गेली, तिला गाडी थांबवली आणि नरेंद्र मोदीला शिव्या दिल्या, नरेंद्र मोदीच्या विरोधात गेली. म्हणजे आपण फक्त एक देशामध्ये हेच सेट व्हायला का की नरेंद्र मोदीला किंवा भारताच्या प्रधानमंत्र्याला शिव्या द्या तुम्ही आणि तुम्ही खूप मोठ्या स्टेजवर जाल. सगळ्यात मोठं शॉर्टकट आहे. किती लोक आज मुंबईमध्ये स्ट्रगल करायले, किती लोक आज ऍक्टिंगसाठी स्ट्रगल करायले, त्या बिग बॉस मध्ये जाण्यासाठी किती लोक स्ट्रगल करायले. हिला फक्त आणि फक्त एका नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्याच्या विरोधात गेला म्हणून हिला चान्स भेटला. बॉलिवूडवाले तेच प्रमोट करत आहेत, सगळेजण तेच प्रमोट करत आहेत. देशाला डिफेम करायचं, देशाच्या विरोधात बोलायचं, प्रधानमंत्र्याच्या विरोधात बोलायचं आणि त्यांना प्रमोट करायचं, समोर त्यांना वर न्यायचं. म्हणजे ते टॉपला बसून सुद्धा हेच कामं करतील आणि त्यांना इन्फ्लुएन्स होऊन लोक काय करतील तेच करत जातील. त्यांचा एकुलता एक अजेंडा हेच आहे. मला हेच वाटते. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.